नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। शंख ठेवण्यासाठी जे आसन असते त्याला अडणी म्हणतात। अडणी ह्या कासवाच्या रूपात असतात। देवघरात असलेला शंख कासवाच्या पाठीवर ठेवायची पद्धत आहे। भगवान विष्णूचा साक्षात अवतार म्हणजे कूर्म म्हणजे कासव। कासवाला विष्णूचं वरदान आहे। कासव हा सत्व गुण प्रधान आहे, त्यामुळे त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत करता येते। भगवान विष्णूच्या आशीर्वादाने हा मंदिरात गाभाऱ्याच्या समोर देवाकडे पाहत असतो। भगवान विष्णूने समुद्र मंथनात कूर्म अवतार घेतला, तसेच विष्णूच्या हातात कायम शंख आहे। विष्णू भगवानाचा व कासवाचा जवळचा संबंध आहे। देवघरात असलेली अडणी ही देवाकडे तोंड करून ठेवावी। कासवाचं तोंड हे देवाच्या पायाकडे पाहणारं असावं। तोंड वर असेल तर कुंडलिनी जागृत असलेला कासव असतो। कासवाची मादी ही आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, ती आपल्या पिल्लांना वात्सल्य भावनेने पाहिले की पिल्लांचे पोट भरते। त्याप्रमाणे आपण देवळात गेले की देवाने आपल्याकडे वात्सल्य नजरेने पाहावे व आपल्यावर कृपा आशीर्वाद असावी एवढा माफक अपेक्षा असावी। तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।